जुन्नर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी वादळामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता। आंबा, द्राक्षबाग आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जुन्नर तालुक्यातील येणेरे, बेलसर, तांबे, निरगुडे, धालेवाडी आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घेतलं जातं। आंबा उत्पादन हवामानाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षीच नुकसान सहन करावं लागतंय। या वादळामुळे अनेक ठिकाणी घराची छते, विद्युत खांब, आंबा, द्राक्षबागा आदींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय, तर पिकेही धोक्यात आली आहेत। अगोदरच पाणी टंचाई आणि त्यामध्ये निसर्गाचा कोप, त्यामुळे बळीराजाचं कंबरडच मोडलंय। या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतमालाच्या आणि आंब्याच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। 6 वाजल्यापासून जी हवा सुटली, तर मोक्कर हवा 2 तास हवा चालली होती। तर त्या हवेमध्ये आमचं सगळं कुटुंब उडून गेलं। जवळजवळ आमची लाख रुपयाची नुकसान झालेली आहे आणि आमचं कुटुंब वाऱ्यावरती आहे। तर प्रशासनाने आम्हाला एवढंच का थोडं मदत करावी असं आमचं केली। काल हवा सुटल्यानंतर वादळ सुटल्यावर काय त्रास झाला? वादळ सुटल्यानंतर हे सगळं छप्प आमचं उडून गेलं, पत्रे ताडपत्र्या सगळ्या उडून गेल्या, फाटून गेल्या आणि आमची संपूर्ण फॅमिली सगळी वर बसली होती। अद्याप पंचनामा झाला का प्रशासनातर्फे? नाही, अजून काही पंचनामा वगैरे कुठल्या प्रकारची तुम्हाला मदत? काहीच नाही, काय नाही, अजून कोणी आलंच नाही आमच्या। काल संध्याकाळी भरपूर असा 6-7च्या दरम्यान खूप जोराचा वारा सुटला होता। सुसान एकदम भयंकर हवा होती। त्या हवेमध्ये आंब्याचं नुकसान झालं। जवळजवळ माझी 300 हुंडी, 300 हुंडीचे 70 ते 80% आंबे डायरेक्ट गळून गेले खाली। 20 ते 30% आंबा झाडाला राहिलेला आहे। खूप प्रमाणात नुकसान झाले मोठं। अद्याप कोणी प्रशासनाचा अधिकारी वगैरे कोणी आमच्यापर्यंत आलेलं नाही किंवा काही विचारलेलं नाही, काही नाही। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर।